का हो मंडळी, व्हिडिओ पाहण्याआधी अपूर्ववाणी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा आणि शेजारी घंटीवर क्लिक करायला विसरू नका.
रत्नावरावली मनाची राहिली वृत्ती पायी कळी देती ओळी सृष्टी केली गेली आनंदाच्या सकळ इंद्रिये गाडी ब्रह्मरूप सकळ इंद्रिये गाडी ब्रह्मरूप ओतले स्वरूप माझी तया सकळ हे देती ओळी मंगळे सृष्टी केली गेली आनंदाच्या सुखामणी जेथे भक्ती भक्तराज सुखामणी जेथे भक्ती भक्तराज तेथे नांदे देव संदेह नाही मंगळ सृष्टी केली गेली आनंदाच्या विठराज परमामृती रत्नावलावली परमामृती रत्नावलावली मनाची राहिली वरती पायी कळई दिसली मंगळे सृष्टी केली गेली आनंदाच्या सर्व आकाराचं आराध्य दैवत कुलदैवत श्री पंढरीश पांडू परमात्मा त्यांची असणारी आषाढी महावारी आणि या महावारीच्या निमित्ताने आपण सर्वजण ज्ञानियांचे शिरोमणी साधकांचे मायबाप असे असणारे जाणकार यांच्यासोबत आळंदीपासून पंढरपूरपर्यंत भगवान परमात्म्याचे साधकांचं भजन करत आपण पंढरीला पोचलेलो आहोत रात्री 11 वाजता. आता वाटचालीमध्ये जो काही आनंद आहे तो आनंद आपण सर्वांनी भोगलेला. आता पंढरीचा काय जो आनंद आहे तो आहे तो रात्रीपासून आरंभ झालेला आहे. तर जिथे
काला पौर्णिमा इथपर्यंत हा आपण धरीचा आषाढी वारीचा सोहळा आहे. त्या निमित्ताने आजची एकादशी सेवा माझ्याकडे आलेली आहे आणि त्या सेवेसाठी निवडलेला अभंग वैराग्याचे महामेरू देवचे सुप्रसिद्ध साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबा यांचा चार चरणाचा उत्कृष्ट महत्वपूर्ण अभंग आहे. या अभंगामध्ये श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबा भगवान परमात्म्याचे जे काही परमामृत आहे त्या परमामृतापासून आपल्याला काय प्राप्त होते याचं या ठिकाणी दिग्दर्शन या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी त्याचं चिंतन आपल्याला लक्ष्मी पांडुरंग परमात्म्याच्या कृपेतून ज्ञानोबाच्या कृपेतून कृपेतून हरिची कृपेतून कृपेतून सामाजिक सेवा करायची. उपस्थित असलेले सर्व वरावरील सर्व ताळकडी वृंद माता भगिनी सर्व पुरुष मंडळी तसेच आपल्या वारकरी शिक्षण संस्थेतील सर्व गुरुजन मंडळी आधी माझे सर्व जे काय आपल्या संस्थेतील विद्यार्थी महाराज मंडळी सेनेकरी मदंगाचार्य दत्ता महाराज हरी दत्ताई महाराज या सर्वांच्या उपस्थितीतून महादेव महाराज आहेत, प्रसन्न महाराज आहेत, अनंत महाराज, कोटात महाराज आहेत, गोपाल महाराज आहेत, पांडुरंग महाराज आहेत. तसेच आपल्या या ठिकाणी सर्व सिद्धेश्वर महाराज, दत्ता महाराज, राम महाराज, इतरही सर्व मंडळी आहेत. बाळासाहेब महाराज, बालाजी महाराज व इतर सर्व समाधान धडगे महाराज सर्व महाराज मंडळीची यादी आहे. सर्वांच्या या यादीतून सर्व मंडळी या ठिकाणी आहेत. यांच्यातून फळावरची प्रेम आहे दिसून येत आहे. ज्यांनी या फळाची सेवा केली भगवान परमात्मा त्यांना काय देतो हे कळत नाही. आणि या फळाची सेवा भजनाच्या माध्यमातून आहे, अन्नदानाच्या माध्यमातून आहे, सेवेच्या माध्यमातून आहे, शिक्षणाच्या माध्यमातून आहे. सर्वच माध्यम या फळाला जोडलेली आहेत आणि त्या माध्यमातून आपापल्या पहिले सर्वजण या ठिकाणी सेवा असो. आणि त्याच्यातून आलेला हा जो काही फळाचा उपयोग आहे आणि त्या फळामध्ये आपण सर्व सेवा करत आहोत. अशी असणारी सर्व भक्त मंडळी सर्वांचे तुम्ही धन्यवाद करून आपण या अभंगाचं थोडक्यात चिंतन जगन्नाथ पाणी तुळशीमाला ब्रह्मणं अंजनेत्रं सदैवलहातं विठ्ठलं महायोगपीठी परं पुण्डरीकाय भक्तोन्तरे समागच्छति श्रद्धमानन्दसत्त्वं परब्रह्मलिङ्गं मधुपादं पाण्डुरङ्गं सुतरे चरणभक्तास्या त्यांच्या कृपाला विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुकारामांची स्मरण होळकर विष्णू अधिकरण श्री शिवंदू श्रीचरण श्री गुरु श्री इथे नमस्कार मी आता काय माझी वाणी माझ्या भक्ताची रंग चित्ताची अलंकावरेची सिंहासनस्थं वरां भोजते प्रतिष्ठितं गोविंदादेव सत्यवान समाधितमूर्ती गोविंदावरो ज्ञानेश्वरा
करुणा करा दया तुमचा अनुग्रह लागलो पावन झालो जगाचे नमो सद्गुरु श्रीराम दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु कल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण शरीराची सेवक झालो तुमच्या लागलो निधीचरण नवो स्वामी या देवा यावर करावे परमामूर्ती रत्नावरावे मनाची राहिली होती पाहिजे परमामूर्ती अमृत परमामृत ते स्वर्गामध्ये ज्यावेळेस समुद्राचं मंथन झालं त्या 14 रत्नांपैकी त्या 14 रत्नापैकी एक रत्न म्हणजे अमृत आहे आणि ते स्वर्गामध्ये इंद्रलोकामध्ये आणि त्याला अमृत गुरुप्रियेचे म्हणजे मरण पावणे गेलेल्या जे जिवंत करतं त्याला काय म्हणायचं अमृत मृत अमृत गेलेल्या जे जिवंत करतं त्याला म्हणायचं अमृत आता हे अमृत नुसतं ऐकण्यात वर्गाला काय गेलेलं नाही आणि ते अमृत काय केलेलं केलेलं नाही तुम्ही गेलेलं नाही नुसतं ऐकून फक्त आपण आहोत हे अमृताचा काय आपल्याला अनुभव तुम्हाला सांगण्याचं तात्पर्य काय अनुभव आपल्या माणसाला एक विशेष वाटतं त्याचा अनुभव नाही विशेष वाटतो अनुभव विशेष वाटतो कारण त्याचा आनंद आपल्याला मिळाला त्याच्यावरती विशेष स्वर्गाचा अमृत आपण ऐकून आहोत पण त्याचा अनुभव पालखी सोहळा आपण ऐकून आहोत आणि त्याचा अनुभवही काय काय पालखी सोहळ्यामध्ये तुम्हाला मिळालं पहिलं अमृत ज्ञानोपाय दुसरा अमृत भजन तिसरा अमृत भजन चौथा अमृत काय म्हणा सर्व वारकऱ्यांचे संगीत म्हणून हे अमृत विशेष मानलं त्याच्यापासून आपल्याला स्वतः अनुभव येतो ते खरं अमृत वारकरी संप्रदायामध्ये हे अमृत आहे पण इथं परमामृत परामृत परमामृताचं वर्णन परमामृत म्हणजे काय परमात्म्यापासून मिळालेलं जे असतं त्याला काय म्हणायचं परमामृत मग आता हे काय केलं पाहिजे सेवन केलं सेवन केल्याशिवाय हे परमामृत आपल्या या ठिकाणी कळत आणि सेवन करण्यासाठी आपली जी रचना जी आहे रचना ती या ठिकाणी ती बोलावलेली असते आणि ती रचना स्थिर होण्यासाठी त्याच्यात परमामृत टाकलं ती रचना काय होती स्थिर रचनाला अन्य अन्य प्रकारची इच्छा रचनेमध्ये फरक आहे काही काही व्यावहारिक रचना आहे काही काही परमार्थिक रचना आहे विचार करा एखाद्या माणसाला गुलाबजामुन खाऊ वाटतं ही कोणती रचना आहे व्यावहारिक रचना एखाद्या माणसाला श्रीखंड खाऊ वाटतं रचना ती एक रचना आहे एखाद्या माणसाला या ठिकाणी भेळ खाऊ वाटते ती एक काय आहे एखाद्या माणसाला भजन चालू असताना शिक्षक खावं ही कुठे आहे भजन बंद करू रत्ना म्हणून माणसं पागल झाले रत्ना म्हणून माणसं काय झाले पागल झालेले काय काय माणसाला मुलाची काय आहे रत्ना आहे काय काय माणसाला स्त्रीची काय आहे रत्ना आहे काय काय माणसाला घराची काय आहे रत्ना आहे या शब्दाचा अर्थ
रत्नामध्ये त्याला लागलेली भूक, त्याला लागलेली भूक भूक लागली की त्याला ते खाद्य नाही. विडाला विडाला त्याच्या हरित रस्त्याचा प्रश्न. आता पारमार्थिक ज्या काय रचना आहे त्या पारमार्थिक रचना, पारमार्थिक रचना भगवान परमात्म्याचं दर्शन घेऊ वाटणं ही पारमार्थिक काय आहे की त्याची भूक लागते. बघ आता आपण इथं आषाढी वाटते, आपल्याला वाटतं का नाही भगवानचं दर्शन व्हावं, कुणाला वाटत नाही हात वरी करा बस याचा काय म्हणा, कारण सर्वाला वाटतं भगवंताचं दर्शन ही एक रचना आहे. आता कोणाला वाटतं भगवान परमात्म्याचं भजन करून, भजन सर्वाला वाटतं, भजन करणं सर्व आवडतं, ही काय आहे रचना आहे. पण त्याच्या पुढची भगवान परमात्म्याचं नामस्मरण कोणाला बोलवत नाही, नामस्मरण करणं ही एक काय आहे रचना आहे. म्हणजे एक आहे नामामृत, नामामृत तेवीस जावं का माझं मुद्दा येत आहे. काय रचना परमात्म्याची ती काय रचना आहे परमामृत. परमामृत जे आहे परमात्म्यापासून परमामृत मिळतं बरं, जे ज्याच्यापासून मिळतं ते कोणता देव जर असेल तो परमात्मा आहे. आता परमात्म्यापासून आपल्याला काय मिळतं, जे मिळतं जे मिळतं ते आपण करतो ते अमृत आहे. विठाला विठाला मग आता परमामृते रचना बोला. आपल्याला या ठिकाणी परमामृताची काय झालेली भूक लागली, परम अमृत आपल्याला मिळालं पाहिजे. आता त्या भुकेच्या संदर्भामध्ये जे काय इंद्रिय आहेत ते इंद्रियाला परमामृताची भूक लागली. आता ते आपली भूक कशी शांत होते. उदाहरणार्थ डोळ्याला भगवान परमात्म्याचं रूप पाहण्याची काय, भगवान परमात्म्याचं रूप पाहिलं डोळ्याला काय होतं समाधान. परमात्म्याचं रूप पाहिलं डोळ्याला समाधान होतं. दुसरं भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं की नामस्मरण कशाद्वारा होतं, मुखाद्वारा होतं नाही का. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी दोन म्हणतात, काम म्हणतात, डोळे म्हणजे म्हणतात. नामस्मरण केलं की भगवान परमात्म्याचे काही नामस्मरण आहे ते नामस्मरणात या ठिकाणी काय सांगू ते आपल्याला मुखाद्वारा ज्याची भूक लागली ही वस्तू आपल्याला प्राप्त झाली की माणसाला काय होतं समाधान, हेच अमृत आहे. चला नामस्मरण मुखाने केलं जातं. नामामृत गोडी वैष्णवा लादली योग्या साधली नामामृत आहे. भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं काय होतं नामामृत प्राप्त होतं. ब्रह्मानंद लावली मृदंग शिवब्रह्मरस आवड. मग आपण ब्रह्मरस कधी प्राप्त होतो भगवान परमात्म्याचा आपण मृदंग टाळ वगैरे या ठिकाणी
त्या स्वरामध्ये रंगाच्या स्वरामध्ये घेण्याच्या स्वरामध्ये टाळून ते भजन घेतलं तिथे आनंद मिळतो का? तो आनंद म्हणजे काय आहे भजनामृत कळलं. भगवान परमात्म्याच्या दर्शनामृत भगवान परमात्म्याचं दर्शन सारखे दर्शनामृत भगवान परमात्म्याच्या संगतीमध्ये आपण गेलं की हे सर्व आपल्याला काय होतं प्राप्त. आता भगवान परमात्म्याची अन्यान्य भक्ती शास्त्रामध्ये आलेली आहे. तर नवीन प्रकारची भक्ती आहे. श्रवणम कीर्तन विष्णू स्मरण पादसेवनम अर्चनम वंदनम भक्ती सकम आत्मनिवेदन अशी ही जी नवीन प्रकारची भक्ती आहे त्या भक्तीतून आपल्याला अमृत मिळालेला आहे. चला मग परमामृत रत्ना रत्ना इंद्रिय 10 इंद्रिय बरोबर कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय जे इंद्रिय ज्ञान करून देतात त्याला काय म्हणायचं ज्ञानेंद्रिय. जे इंद्रिय फक्त कर्मच करतात ज्ञान करून देत नाही त्याला काय म्हणायचं कर्मेंद्रिय. असे 10 इंद्रिय. मग चला आपण या ठिकाणी गुलाबजामुन गुलाबजामुन ठेवल्यानंतर ते का मला कळलं का कसला गुलाबजामुन हा फक्त जिभेला कळत आहे हा गुलाबजामुन काय आहे त्याला रसनेंद्रिय रसनेंद्रिय. तसं हे अमृत जिभेवर एखादी गोड पिढी किंवा तिखट पिढी त्या जिभेला त्या रसनेंद्रियाला काय होतं त्याचं ज्ञान. मग तसं या ठिकाणी परमामृत व परमामृत जे आहे हे परमामृत सेवन करण्यासाठी या भक्ताची या ठिकाणी एक भूक लागली. आमच्या जीवनामध्ये परमामृत प्राप्त झालं पाहिजे. आमच्या जीवनामध्ये काय झालं पाहिजे परमामृत प्राप्त झालं पाहिजे. आणि ते परमामृत आम्हाला मिळालं पाहिजे. त्याच्यासाठी ते परमामृताची या ठिकाणी याच्या रचनेला काय लागलेली भूक लागली. आपल्याला कशी भूक लागली सांगता येत नाही. मी मगाच सांगितलं आपली भूक वेगळी आहे आणि संतांची भूक वेगळी आहे. संत खातात आणि आमटेचे खाणे मुक्तीराम नाम गाणे बघा त्यांची भूक असते. काने आमटीचे खरंच सांगा बरं काने आमटी कोण आपल्या मठात खाई का आता मला म्हणते महाराज काय केलं आमच्या पुढे का बोलून दिलं का मशी पुढे दिलं. या शब्दाचा अर्थ आपल्याला या ठिकाणी ते रसनांद्रिय आवडता येईल. आपण काने आमटी खाऊ शकत नाही. त्याने रसनांद्रिय आवडले होतं म्हणून या ठिकाणी त्यांच्या रसनेंद्रियाला फक्त एकच भूक होती परमामृताची. आपल्या रसनेंद्रियाला भूक आहे आणि याचे विशेष सेवन करण्याची. विठाला 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 हो. पण तुकाराम महाराज म्हणतात माझ्या रसनेंद्रियाला परमामृताची या ठिकाणी काय झाली इच्छा निर्माण. आणि ते परमामृत मला या ठिकाणी काय झालं पाहिजे प्राप्त झालं पाहिजे. आणि ते परमामृत मला सेवन करता आलं पाहिजे. म्हणून परमामृते रसना ओलावली. पण माझी जी रचना आहे ती पूर्ण नव्हती. पण परमामृत मला या ठिकाणी प्राप्त झाल्यामुळं ती रचना ओलावली. ओलावली या शब्दाचा अर्थ माझी भूक आता परिपूर्ण झाली. कोरडा घासा असणं आणि ओला घासा असणं फरक आहे. कोरडा घासा असल्यानंतर त्या माणसाला आळवता येणार नाही. पण पाणी पिल्यानंतर त्याला काय आळवता येतं घासा ओला होतो आणि तो आळवतो. आपल्या निमित्ताला तशी सवयचे कोकाटे महाराज कीर्तन होतं 200 बाटली पाणी पिली. विठाला 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 माझ्या ही रचना आहे. रचना रचनेला भूक लागली. तुकोब करायचा रचनेला भूक लागली. कशाची परमामृताची. कशाची भूक लागली तुकोब करायला परमामृताची. मग त्यांना परमामृताची भूक लागली. पण भगवान परमात्माचं त्यांच्या जीवनामध्ये परमात्म्याचं परमामृत त्यांना वापरतात. परमामृत रचना ओलावली
परमामृत मलाच मी सांगितलं परमात्म्यापासून जे प्राप्त होत आहे त्याला काय म्हणायचं परमामृत. कळलं का? मग हे जे अमृत आहे ते अमृत सेवन करण्याची तुकोबाला काय झाली इच्छा. तसं परमामृते रचना ओढावली. माझी रचना आता ओढावली. तुका म्हणे खूप तुझे पाहावया. आता तुकाराम महाराज कशाची भूक लागलेली आहे? तुझं मुख पाण्याची भूक लागली. मुख सुद्धा पाण्याची काय तुकाराम महाराजाला भूकच आहे महाराज. आपल्याला भूक लागली ना आपण भाकरी खातो, आपण एखादी चपाती खातो, आपण एखादी भाजी खातो. ही आपली काय आहे? भूक आहे. आपली भूक लागली की आपण ते खातो. तुकोबा नाही म्हणतात माझी ही भूक आहे. देवाला म्हणतात तुका म्हणजे मध लागली श्री भूक जावणी श्रीमुख जावी सेवा. काय तुकोबायाची अवस्था आहे? भूक लागाय बर का देवाच्या दर्शनाची लागावी. भूक लागाय बर का देवाच्या भजनाची लागावी. भूक लागाय बर का पाठांतराची लागावी. नाहीतर नित्यनियम घ्या मोबाईल पाठच पडावे. किती दिवस तू बजेट करतो आराम मोबाईल येतो आधीच गोवा मालिका पुढे व्यस्त जीवन विठाला विठाला विठाला. मध्ये पाठांतर पाहिजे. काय पाहिजे? पाठांतर पाहिजे. पाठांतराची मस्ती आहे. काय आहे? पाठांतराची मस्ती आहे. बरोबर रस्त्यामध्ये सुरू झाली बाकीची बरोबर बाकी चाललाय तो या ठिकाणी बघण्याची आमचे महाराज भाग्यवानच महाराज यांना पाठांतराची काय आहे मस्ती महाराज. पाठांतराची मस्ती पाहिजे. पाठांतराची मस्ती असली की सामाजिक आहे, देखावले काय, उपाळे काय, काकडा काय, आमकं काय, जेवढं या ठिकाणी आपल्या भजन नियमावलीमध्ये जेवढं आलेलं आहे तेवढं पाठ करून काय आहे महाराजांनी सर्व पाठ करून टाकलं. विठाला 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 तो काय कापणं पडले ठिकाणी दत्ताभवन पाठ तुला काय मुळे आली का? नाही आम्हाला त्यांच्या बुद्धीत माझ्या बुद्धीत तुझ्या बुद्धीत काय चेंज झाली आणि त्यांच्या बुद्धीत काय कापूर झालेला काय. विठाला विठाला तिचा विषय ना मग इतक्याचा काय आहे विषय. दत्ताभवन यांनी पाठ करते. दत्ताभवन यांनी पाठ करते आम्हाला का होत नाही. निश्चयाचे बळ आधरी घातली हर होती अमृताचे तांदूळ जरी दुखी राखली वेळ माझा मुकायच आहे. माणसाचा निश्चय असताना तुम्ही माझ्या निघायचा आणि भगवान परमात्म्याच्या कृपेतून आणि भगवान परमात्म्याच्या कृपेतून काय केलेलं पूजेचं काय केलेलं आहे? पूजेचं काय केलेलं आहे? निश्चय केलेला आहे. पण पूजेचा निश्चय केल्यामुळं भगवान परमात्मा काय करतो? पूजा करून घेतो. तुम्ही जर तो पूजेचा जर निश्चय जर केला तर तुमच्याकडून सुद्धा परमात्मा काय करून घेईल? पूजा करून घेईल. पण तुम्ही निश्चय करत नाही. मी सतत म्हणतो एखादी तरी पूजा आमच्या काय आहे आणि हे काय का आमचं हे काम मग तुझं काय घराचं काम करत ते तुझं काम काय केलं काय होत केलं पाहिजे. तिचा विषय नाही तिथं बुद्धीचा काय नाही विषय नाही. तिथं निश्चयाचा काय आहे विषय. निश्चय नाही केली काय येत नाही. बुद्धीची बुद्धी बुद्धी नरेश बुद्धी चतुर आहे काम नाही काय निश्चयाचं काम आहे. साराची पाठ झाल्याशिवाय आपण म्हणलोय लांबत राहिलं.
बुद्धीचा विषय नाही तर काय आहे निश्चयाचा विषय आहे. तसं तुकोबाराच्या जीवनामध्ये त्याचा निश्चय आहे. काय निश्चय आहे? भगवान परमात्म्याचं मुख या ठिकाणी पाहावं त्यांना लागलेले आहे. भगवान परमात्म्याचं भजन करावं ही त्यांना भूक लागलेली आहे. भगवान परमात्मा दर्शनाची भगवान परमात्मा या ठिकाणी सेवेची भूक लागली पाहिजे माणसाला. तकमक 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 काय झाली पाहिजे. तगमगत होत नाही. आपण काय होत नाही तगमगत होत नाही. आता मला स्वर्गस्थाना होऊन गेली काय 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 महाराज मंडळी इतर मठाची बरीच मंडळी निश्चित नाही. ह्यांना वाटलं सापडलं गेला कुठंतरी चिवरून माता बरं झालं का तरी कीर्तन काढण्याची गरज आहे. पुण्याला म्हणायचं आहे पुन्हा त्याच्या बाबतीत या संताचा तुम्ही संत आहे माझा मुद्दा काय निश्चय नाही. काय नाही निश्चय नाही. निश्चय असला की माणसाला काय होतं सर्व होतं. आता आमचं ज्ञानोबाच्या सोहळ्याचा निश्चित बरं ज्ञानोबा एकदा मागे उभं राहिले आणि जोपर्यंत मागणी बसत नाही तोपर्यंत बसायचं. जखमीला सुद्धा जायचं नाही. विठाला 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 तुम्ही निश्चय करत नाही आणि तुम्ही निश्चय न केल्यामुळं मागे तुमच्याकडे लक्ष देत नाही. बरोबर आहे. निश्चय पाहिजे. काय पाहिजे? निश्चय पाहिजे. आता मावळी दुपारी 2:30 वाजता निघले होते म्हणून 2:30 वाजता निघले. संध्याकाळची 11 वाजता काय झाली आणि 11:30 वाजता मग 2:30 ते 10:30 8 तास झाले. मग त्या रंजन काय मावळी उठले की बसायचं नाही आणि एका बसल्यानंतरच पुन्हा बसायचं. मग पुन्हा आता बरीच माणसं मावळी महाराज बसा याच्या किती उपस्थित झाले असते हे त्यांच्या लक्षात नाही. काहीही वाटलं आणि राहिलं की चंद्रभागेमध्ये येऊनच पुन्हा आम्ही काय आंघोळ करायच्या टायमाला माझा मुद्दा काय निश्चयाचे बोलतो का म्हणे निश्चय माणसाचा असला 10 तास मनुष्य या ठिकाणी उभा राहिल्याशिवाय माणसाचा निश्चय असला 15 दिवस जरी नाही ठेवायचं तरी तिथे काय वाटत निश्चयच नाही. पण तुमचा निश्चय नसल्यामुळं सकाळचा 8चा नाश्ता 9 गेला तर कसं काय बाबा ही तोच असते. माझा मुद्दा काय सर्व तुमची कामं जी होते ती निश्चयानं बुद्धीनं मला नाही निश्चयानं होते. विठाला विठाला म्हणून साधू संतांनी देव मिळवला. साधू संतांनी काय मिळवला? देव मिळवला. बुद्धीने मिळवला का निश्चयाने मिळवला? कशाने मिळवलं उत्तर काय द्यावं लागलं तुम्हाला? बुद्धीनं देव कळेल आणि निश्चयानं देव मिळेल. बुद्धीनं देव काय होईल कळेल पण निश्चयानं देव मिळेल. निश्चय शब्दाचा अर्थ आहे सेवा आणि बुद्धी या शब्दाचा अर्थ आहे ज्ञानान देव करा. मग तुम्हाला देव मिळवायचा आहे का देव कळवायचा आहे? आता देव नियमाप्रमाणे देव कळणं महत्वाचं आहे का देव मिळणं महत्वाचं? साक्षी तिथं पाठवून दर्शनाला आल्यानंतर हे महत्वाचं आहे का सच्चिद सच्चिदानंद रूप आनंद आणि डोकं काही देव पुढं पाया पण काय आहे कठीण आहे. देवाचं ज्ञान होण्यापेक्षा देवाचं दर्शन काय आहे महत्वाचं आहे. म्हणून हे दर्शन निश्चयाने प्राप्त होतं आणि ते निश्चय म्हणजे भगवान परमात्म्याचे जे काय परमामृत आहे ते परमामृत आपण या ठिकाणी काय केलं पाहिजे प्राप्त केलं पाहिजे. आणि तुकोबाराया परमामृताची काय झालेली भूक लागलेली आहे आणि त्यांचं या ठिकाणी जे काही चिंतन आहे ते पाहिजे. Thank you.
परमामृते रचना ओलावली मनाची राहिली होती पायी म्हणायला परमामृताची काय लागलेली ओढ लागलेली आहे. खरंच ओढ लागली पाहिजे, ओढ लागली पाहिजे, पाठांतराची ओढ लागली पाहिजे, वचनाची ओढ लागली पाहिजे, त्यागाची ओढ लागली पाहिजे, शांतीची ओढ लागली पाहिजे, वैराग्याची ओढ लागली पाहिजे, ज्ञानाची ओढ लागली पाहिजे. एखादा पुरुष तहानेला त्याला पाण्याची काय लागते ओढ लागते. तहान लागली की पाण्याची काय लागते त्याला ओढ लागते. मला पाणी प्यायचं, मला पाणी प्यायचं, मला पाणी प्यायला मिळत, मला पाणी प्यायला मिळत. बघा भूक लागली, भूकीची काय लागते ओढ लागते. भाजनाची सुद्धा काय आहे ओढ आहे. भूकेची काय आहे ओढ आहे. सृष्टीची काय आहे ओढ आहे. तसं तुकाराम मला परमामृताची ओढ आहे. मग ते परमामृत मला या ठिकाणी प्राप्त झालं पाहिजे. भगवान परमात्मा आपल्याला अमृत देतो. त्याच्या स्वरूपाचं अमृत आहे, त्याच्या दर्शनाचं अमृत आहे, त्याच्या नामस्मरणाचं अमृत आहे, त्याच्या संगतीचं अमृत आहे. हे सर्व अमृत साधू संतांनी प्राशन केलेलं आहे. विठाला 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 परमामृते रचना ओलावली. माझ्या जीवनामध्ये रचना वृद्धी झाली, पण ती माझी रचना परमात्म्याने त्याचं स्वतःचं अमृत परमामृत माझ्या रचनेमध्ये टाकल्यामुळं माझी जी काय वासना होती, माझी जी काही इच्छा होती ती शांत ओलावली. म्हणजे शांत म्हणजे परमामृत रचना ओलावली. आता मनाची राहिली मुक्ती पाहिजे. आता मनाचा जर विचार करायचा झाला अजून म्हणजे देवा सांगितले रामुची या कलवा परी नपुरेची स्वभावा मनाच्या तिथे बरे वरून आले. त्यांच्या मूळ प्रश्न समाधी बरोबर सत्यान्नी ग्रामने वायू सुरू मग ज्यांच्याकडे तेव्हा जाता येताना वेळ असं तुकोबारांनी पण म्हटलेलं आहे. मन चपळ आहे, मनाचा वेग फार आहे. मनाचा वेगाचा विचार करता येत नाही. आपल्याला काय काय विचार करता येईल, वेगाचा विचार करता येईल. आणखी गाडी एका तासामध्ये एवढ्या वेळी अंतरावर जाऊ शकते, तेव्हा आपल्याला अंतर करता येईल. एवढी किलोमीटर जाऊ शकते, एवढं काय. पण मनाचा वेग मात्र आपल्याला करता येणार. मनाचा अतिवेग आहे. इथून मुंबई म्हटलं गेलं आपण आठवडा पंढरपूर म्हणलं की तरी एक सेकंद तर मुंबईला जाऊन आलं का नाही म्हणून कितीचे पळे हो. पण स्वतः भगवान परमात्मा सांगतात मग मना बरोबर बघतो मग त्याची माम नमस्करू मानुष मानव परायणा तू माये मीची करी माझ्या भजनी प्रेम घरी सर्वत्र नमस्कारी मध्ये भगवान परमात्म्याची नीती आहे. माझ्याकडून म्हणते मला म्हणते पण ते अर्जुन म्हणतोय मला मन द्यायचा येत नाही. माझं म्हणलंय चाटाळय जिकडे जाऊ नये तिकडे गेल्याशिवाय राहत नाही. जिकडे येतं तिकडे येत नाही. आमच्या पोरांनी मन चाटाळे मन चाटाळ असल्यामुळे वाई सोडून बोललो गावाकडे मन चाटळ किती चाटळे मन हे चाटळे मला असे मन चेतक चंचल चपळ आणि मनातलं एक असं आहे की वाईट त्याला आवडत राहू आणि चांगलं नंतर आवडत. वाईट विषयाचे कोणा घाण आली का आपल्याकडे गिरायची
अगोदर ज्या टायमाला लग्न होत नसतं त्या टायमाला लग्न केव्हा होईल, लग्न केव्हा होईल, लग्न केव्हा होईल ओढ लागते. कुणाची मला माहिती त्याची तिची ओढ लागते. रामेचं झालं मग पुन्हा श्यामीनं केलं. रामेचं झालं मग कुणी केलं, श्यामीनं केलं. आता रामेचं काय अवस्था आहे त्यामध्ये केलं. रामेची पण होतं नीटच केली पाहिजे. रामेचं नीट केलं बरोबर ते सांगू. रामेची नीट बायको केली तरी उद्या सावड होती, सावड नाही बायको म्हणजे भाजीपाला हाय का काय तुझी भाजी कसं घेते कसा गुंजरायचे अवघड आहे मला. हा एक गावच आहे. हा काय आहे, गाव आहे. हा गाव जरी जिंकला ते जिंकले आणि हा गाव ज्याचा फसला ते फसले. विठाला विठाला राम महाराजच्या बाबतीत मी घरी गेलो. राम महाराजच्या बाबतीत मी घरी गेलो. मग घरी गेल्यानंतर घरच्याला मी सांगितलं किंवा राम महाराज आम्हाला द्या. कदाचित मी आता संस्था तयारी केली आहे. जरी या ठिकाणी विवाहित झालं तरी तुम्हाला एक खोळी देतो ना वापरायचं. पण भजन असलं भजन शिकवा. तुमच्याकडच्या ग्रंथाचं ज्ञान असेल ते शिकवा. आपण तुम्ही आळंदीला राहा. मग घराच्या समाधानामध्ये लग्नाच्या समाधानाने मी घरी बोललो राम महाराज. आता कशाला राम महाराज खोळे अशाला तुम्ही कसं म्हणला, अशाला काय आम्हाला ब्रह्मचर्य राहायचं, आम्हाला ब्रह्मचर्य. आता इथून पुढं त्या बाबतीत काय बोलायची माझी तुमचीच गाठे मला राम महाराज मला म्हणजे मी म्हणलं वा 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 टाळ्यात वाजले. आम्हाला केलाय का अशी मिळाली तशी काय राहिला तिच्यात. जोपर्यंत महाराज कशी राहायचं आमचं सांगण्याचं काय मला गेले की कोणाची काय काय पोराचं वाटलं झालं. विठाला 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 माझा मुद्दा कुठे एक पोर आहे. हे काय एक रचना आहे. तो गोपाळाचं प्रमाण आहे. रचना शिसनाची अंकित तुका म्हणे वरद स्फीत. हे राहिला रचनाचे अंकित या शब्दाचा अर्थ काय, खाण्याचे अंकित. किती खाण्याचे अंकित आहे तुम्ही आजपर्यंत किती खाल्लंय हो, किती खाल्लंय आणि काय काय खाल्लंय रचनाचे अंकित आहे. संत मात्र नाही कांदा लसूण खाणार नाही तर नाही, भजे खाणार नाही तर नाही, आमको वाईट खाणार नाही तर नाही. पण आपलं तसं नाही. दिसलं की जे हॉटेलचे पदार्थ खातात ना ते पदार्थ खात नाही, ते पाप खातात. विठाला 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 विठाला. आमच्यासारखे नुसतं हॉटेलमध्ये हॉटेलमध्ये प्रवेश करायचं नाही. हॉटेलमध्ये अजिबात जायचं नाही. हॉटेलमध्ये एखादा माणूस असतो आमच्या देवाच्या त्या म्हणजे ही बाहेर त्याला काय म्हणायचं, ही बाहेर तुझ्या हाताला लगा आम्हाला. कारण तुझ्या हाताला कसली माणसं आले, काय खाऊन आले वाईट बसलेली, काय वाईट पिऊन आले बसलेली, काय वाईट कर्म करून आले बसलेली. त्याच्या खुर्चीवर सुद्धा आम्हाला लागलं तिथला वासच मिळेल आम्हाला. विठाला विठाला विठाला. खरं सांगा हॉटेलचे जे पदार्थ केलेले आहेत जी व्यक्ती असेल ते ज्या आंघोळ केली तुम्ही बघितली का, इमानदारीने सांगा. ज्यानं कवा आंघोळ केली बघितलंय का, तो कोणत्या जातीचा आहे बघितलं का, कोणत्या धर्माचा आहे बघितलं का, कोणत्या पंथाचा आहे बघितलं का, त्याची स्थिती लिखिती गुटून गेली. काहीतरी विचार करायला पाहिजे. काय करायला पाहिजे, अन्न सेवन करीत असताना काहीतरी काय करायला पाहिजे, विचार करायला पाहिजे. आपल्या तुम्हाला सांगतो आपले माळकरी महाराज आज माळकरी होते माणूस नाही का नाही, खरं सांगा माळकरी त्या सुट्टीची जुनी माळकरी होती. आज त्याची जुनी पण त्यांनी दिलगी केली, त्यांनी बी खाल्ली पण नाही जरा त्यांनी गोड होती.
तिकडे का तिकडे करमतच नाही तिकडची खाली घरची बायको चांगलं भोजन करून देते आंघोळ करून कोतम शौचाला जाते आंघोळ करते सर्व काही कुंकू लावते मस्त भोजन करते स्वयंपाक मस्त करते पण हे नवऱ्याला वाटते खायला पण नवऱ्याला खायला वाढलं तरी बीटच कमी पडले बीटच कमी पडला आणि ते हाताला की कोण आहे कोणाचं काय जातील तो मग शेण काय माहिती माझा मुद्दा येत आहे हिनं केलेलं भोजन मात्र लय पद्धती राहत्या पद्धती राहत्या स्वच्छ जीवन हिंदी जीवन बोलला म्हणजे काय खायचं का आजावात खायचं इथून पुढं हॉटेलचे पदार्थ आजाबात खायचे नाही त्यात महाराज मंडळी पहिलं म्हणजे खायचं तुम्हाला ज्ञानाच्या गोष्टी यांना सांगायच्या या करायला शिकवायचे काय करायचे या करायला शिकवायचे भेटून महाराज मंडळी या करायला शिकवायचं महाराज मंडळ महाराजाचं हॉटेलमध्ये भेळ काय लागल्यानंतर हे जी ओम नमोची आज्ञा वेद प्रतिपाद्य त्या विद्यार्थ्या ऐकवत आहे भेळ खातोय हॉटेलमध्ये काय खातोय भेळ खातोय आणि हे जी ओम नमोची आज्ञा नगरा आम्हाला ऐकायचं शुद्धचारी आहे संताची माणसाच्या जीवनामध्ये शुद्ध या ठिकाणी असलं पाहिजे जीवन शुद्ध असलं पाहिजे कान शुद्ध असलं पाहिजे डोळे शुद्ध असलं पाहिजे तोंड शुद्ध असलं पाहिजे हात शुद्ध असले पाहिजे पाय शुद्ध असलं पाहिजे आता हात शुद्ध असलं पाहिजे याच्या प्रकार दान करणं हात शुद्ध भगवान परमात्म्याच्या टाळा वाजून भजन करणं हात शुद्ध भगवान परमात्म्याच्या पायाला दिल्लीत करणं ज्ञानोबाऱ्यात करणं त्या अन्याने संत बोलतो पाय शुद्ध अंतःकरणामध्ये भगवान परमात्म्याची मूर्ती साठवलं अंतःकरण शुद्ध भगवान परमात्म्याचं गुणांवर कारण ऐकणं कान शुद्ध भगवान परमात्म्याचं या ठिकाणी नामस्मरण करणं वगैरे मुखानं नामस्मरण मुख शुद्ध डोळ्यानं डोळे शुद्ध कानाने श्रवण करणं कान शुद्ध हातानं दान धर्म करणं हात शुद्ध पायाला दिंडीमध्ये करणं पाय शुद्ध अंतःकरण भगवान परमात्म्याबरोबर प्रेम करणं हे अंतःकरण शुद्ध आणि सर्व संतांची अन्यान्य कोणाचीही कामं करणं आमच्या चौऱ्यावात आहे ती सेवा शुद्ध आमच्या चौऱ्याला काय नाही कोणाची तुकडीत होत्या बायच्या सुद्धा तुकडीत होत्या सेवेच्या बाबतीत चौऱ्यावाची कुणीच बरोबर करायची नाही आपलं सेवेची होत पाठीमोळा सेवा केली पाहिजे सेवेमध्ये जी ताकद आहे जनाबाईने काय केलं ज्ञानोबाला ज्ञानी आहे ज्ञानोबाला काय ज्ञानी आहे आमच्या जनाबाई ज्ञानी नाही ज्ञानोबाईच्या दृष्टीने जनाबाई काय ज्ञानी नाही पण जनाबाई कशी काय आहे सेवा आहे ज्ञानोबाई कशी काय आहे ज्ञान आहे एक तरी ओळमध्ये पांडुरंगाला सेवा दिलेली ओळ आहे की ज्ञानेश्वरी पाठवाडी ज्ञानोबाई सेवा दिली का पांडुरंगाला बोला ताकदच नाही शिवे द्यायची ज्ञानोबाची जरी ज्ञानी असतील पांडुरंगाला शिवे द्यायची ज्ञानोबाची ताकद नाही कळलं का का ताकद नाही देवा धनाबाई सारखी सेवा ज्ञानोबाची ज्ञानोबा ज्ञानी पण धनाबाई सारखी सेवा धनाबाईची सेवा म्हणजे ज्ञानोबाला डोळले का पण तरीच असताना ज्ञानोबाने आयतं जेवण केलेलं आहे ज्ञानोबाने काय केलेलं आहे आयतं जेवण केलेलं आहे बरोबर मागून जेवण केलेलं बरोबर आहे त्याच्या पलीकडे काय ज्ञानोबाने आयतं जेवण केलेलं आहे पण आमच्या ज्ञानोबाने आयतं जेवण केलेलं नाही आयतं जेवण जमत नाही तयारीच केली पाहिजे कष्टानं जेवण केलेलं आहे आमच्या ज्ञानोबाने काय केलंय कष्टानं जेवण केलेलं आहे स्वतःच 14 कुटुंबाचं जेवण जळलेलं आहे बरोबर
सर्व घराचं तळा समार्जन नामदेव महाराजचं 14 माणसाचं कुटुंब, त्या 14 माणसाची कुटुंबाची कोण सेवा केलेली आहे? जनाबाईने सेवा केलेली आहे. म्हणजे ती पावर वेगळी आहे, ज्ञानाची पावर वेगळी आणि सेवेची पावर वेगळी. जनाबाईची सेवेची पावर असल्यामुळं जनाबाई पांडुरंगाला दिव्या देतात, सुटे हात कळते. जनाबाई स्वतः देवाला दिव्या देते आणि विद्या मूळ माईच्या काढत्या तुझी रानरांची झाली जन्मसावी राहिली. विधवा तुझी गेली मरे तुला कोण तुला कोण काढून रडे? काय जनाबाईची पावर आहे मला. आणि आधी जिंदगीमध्ये पावर मिळव, सेवेनं पावर मिळव, पण सेवा म्हणलं की नाका नाही तेव्हाच कोण वाटत नाही. विठाला विठाला खरं सांगा आता तुम्हाला चौद्याला सारखं माझ्यावर राहावं वाटतंय का आनंदीचा म्हणून अभ्यास करून महाराज होऊ वाटते? एक बरोबर 4 मिळून काय वाटते? काय वाटतं रे? या शब्दाचा अर्थ सवऱ्या बसा करावं महाराजाला नाही काय ते नुसतं आवाजित राहून नुसतं ज्ञान मिळवणं. त्या ज्ञानाने एवढी पावर चालणं घेऊ शकत नाही. ज्ञानाची पावर वेगळी आहे आणि सेवेची पावर वेगळी आहे. बघा सेवा एक सेवा हा 4 वर्षा तो स्वाधीन करी सोबता ओळख. हा सेवेच्या संदर्भामध्ये ज्ञानाच्या बाबतीत तुम्हाला सांगतो काय वेळामध्ये ज्ञान या ठिकाणी तुमच्या या ठिकाणी अभ्यासाचा वेळ ठरवा. पण आमची सेवा काय नाही सेवेच्या बाबतीत ज्ञानाच्या बाबतीत आज संस्थेला सुट्टी हे. आता पालखी सभा जोपर्यंत आरती होत नाही तोपर्यंत आपला संस्थेचा पाठ बंद. संस्थेचा पाठ काय झाला बंद. सेवेचं तसं काय ज्ञानोबरायचं थोडं सुरू असो आदर नसो काही असो भजन केलं पाहिजे, पूजन केलं पाहिजे, सेवा केली पाहिजे, स्वयंपाक केला पाहिजे. नियमच नियमात सेवा हा भगवान परमात्म्याचा विषय आहे. नियमाचा सर्व जे घडतं त्याला काय म्हणायचं अभ्यासाचा विषय कोणाला गुरुजींनी पाठ करायला सांगितलं. बुद्धिमान सर्व एखादा विद्यार्थी 5 मिनिटात तुझा दोन पाठ करून जातो पुन्हा घेत बसतो. गुरुजीने आम्हाला टाकून सांगितले तेवढेच पाठ करायचं पुन्हा गुरुजीने सांगितले सांगितले पाठ करायचं तेवढेच पाठ करायचं. त्याला त्याची बुद्धी ना तरी कोण काय हे कोण आवडते पुन्हा राहिलेलं सेवेचं तसं नाही. सेवा म्हटलंही म्हटलं की सेवेला रात्रही त्या ठिकाणी करत नाही, दिवसच करत नाही, काही करत नाही. जिथं काळ नाम उच्चारिता नाही हे जसं ज्ञानोबाने म्हटलं जातं सेवेच्या बाबतीत काय वेळच नाही. आता आम्ही वाटले येत असताना आम्ही केव्हा पूजाला बसला आहोत, अगर केव्हा पूजाला बसला आहोत, अगर आम्ही काय काय केलंय, अगर कोणी काय काय केलंय माहिती का तुम्हाला? अजिबात माहिती तुम्हाला सेवा. पण सेवा जी काम करते आपल्या जीवनामध्ये पांडुरंगाची सेवा तुम्ही आम्हाला घडली पांडुरंगाच्या सेवेतून हे सर्व वैभव काय झालं. आपल्या पूजेच्या पांडुरंगाच्या सेवेचं हे काय आहे वैभव आहे. कळलं का? आणि काही ज्ञानी नाही तर आम्ही काही नाही. ज्ञानाची पावर वेगळी आणि सेवेची पावर वेगळी. म्हणून तुकोबा या ठिकाणी अभंगामध्ये म्हणतात मला जे ओढ लागलेले ते परमामृत आहे. कशाची ओढ लागलेली परमामृताची. आणि ते परमामृत प्राप्त होण्यासाठी तिथं सेवा तिथं काय रस्त्या या ठिकाणी ओढ लागलेली आहे. मला परमामृत प्राप्त झाले पाहिजे. परमामृती रत्ना ओढावले. आता मनाची राहिली मुक्ती पाहिजे. आता मन हे चपळ आहे पण चपळ असणारं जे काय मन आहे त्याला अंतकरण चतुर्थे पंचकरणामध्ये विषय आलेला आहे. मन बुद्धी चित्त आणि अभिनिवेश
मन संकल्प विकल्प आपल्या मनामध्ये ज्यावेळेस होते त्याला मन म्हणायचं. निश्चित ज्यावेळेस आपल्याला करतो त्याला बुद्धी म्हणायचं. संकल्प विकल्प ज्यावेळेस करतो त्याला काय म्हणायचं मन म्हणायचं. निश्चय करतो बुद्धी म्हणायचं मन बुद्धी. चिंतन ज्यावेळेस करतो त्याला चित्त. अहंकार धारण करतो अभिमान त्याला अभिमान. तर आपली वृत्ती अंतःकरण इंद्रियाद्वारा आपलं नेत इंद्रियाद्वारा या ठिकाणी बाहेर येते. बाहेर आल्यानंतर त्या पदार्थाची आकार येते. मग तिथं दोन प्रकारचं आवरण आहे. एक आहे अज्ञानाचं आवरण आणि दुसरं आहे अंधकाराचं आवरण. ज्ञानाप्रमाणे एखाद्या वस्तूचं जर आपल्याला या ठिकाणी जर ज्ञान व्हायचं असेल तर त्याला हे दोन्ही आवरण घेऊ पाहिजे. आपली या ठिकाणी वृत्ती डोळ्यातून आपली वृत्ती या ठिकाणी वृत्ती निघाली एखादी वस्तू पडलेली आहे पण अंधार पडला. अंधार पडल्यामुळं अंधकाराचं आवरण घेतात. अंधकाराचं आवरण असल्यामुळं अंधाराची वस्तू ती वस्तू दिसतच नाही. म्हणजे अंधकाराचं आवरण होण्यासाठी कशाची गरज आहे प्रकाशाची गरज आहे. तिथं काही प्रकाशाची गरज. योगायोग चांगला नंतर उजवलं अंधाराचं काय झालं उजवलं ती वस्तू बोलला प्रकाश झाला. पण आता तिथं वृत्ती झोपली होती तिथून वृत्ती पुढे निघली. पुढे या ठिकाणी जिथं वस्तू होती तिथं पुन्हा अज्ञानाचं आवरण. म्हणजे अज्ञानाचं आवरण निवृत्त होण्यासाठी दूर होण्यासाठी तिथं कशाची गरज आहे ज्ञानाची गरज आहे. मग ते ज्ञान प्राप्त होण्यासाठी तिथं कोणाची गरज आहे श्रीगुरूची गरज आहे. मग तिथे श्रीगुरूच्या पुढचं ज्ञान प्राप्त झालं आणि ज्ञान प्राप्त झालं त्याच्या वस्तूचं काय झालं ज्ञान. म्हणून ही जी आपली जी वृत्ती आहे त्या वृत्तीला परमामृताची या ठिकाणी ओढ लागली आणि त्या ओढीमुळं आपल्याला ते प्राप्त व्हावं म्हणून या वृत्तीला या ठिकाणी उपायासाठी ओढ लागल्यामुळं मनाची राहिली वृत्ती पाहिजे. आता तुकाराम महाराज म्हणतात माझ्या वृत्तीला परमामृताची ओढ लागलेली होती पण माझ्या वृत्तीला आता परमामृत मिळालं. माझं मन आता काय झालं शांत झालं. हे का बोललंय का काय समजच्या वेळी साजरी शेती माझी हरी वृत्ती राहो. आपली वृत्ती भगवान परमात्म्याच्या पायी राहिली की तिकडचं या ठिकाणी आपल्याकडे आल्याशिवाय राहत नाही. मग त्याच्या जीवनामध्ये परामृत प्राप्त झालं. वृत्तीला आमच्या लोक परामृतची ओढ लागली होती की आमची वृत्ती आता काय झाली शांत. आमची वृत्ती आता मनाला जे पाहिजे ते मिळालं पण मन मिळत नाही ना. या मनाची एक नीती ती क्रिया ठरत होते आपल्या मनाला कधी ओढ लागली की जर त्याला मिळालं की तिथून कुणाचे हाल परमामृती रत्नावलावळी मनाची राहिली वृत्ती पाहिजे. आता मात्र माझी वृत्ती भगवान परमात्म्याच्या पायाजवळ राहिलेली आहे. कशामुळे राहिली माझ्या वृत्तीमध्ये परमामृताचं मला काय झालेलं आहे वर्षाव झालेला आहे. मी त्या परमामृताचं सेवन केलेलं आहे आणि त्या जेवणामधून मी तृप्त झालेलो आहे. हे काय आहे हे जे परमामृत आहे ते अमृत मी सेवन केल्यामुळं मी आता तृप्त झालेलो आहे. माझी वृत्ती आता शांत झालेली आहे. म्हणून मनाची राहिली वृत्ती पाहिजे म्हणून सकल परमामृती रचना लावली मनाची राहिली वृत्ती पाहिजे. विठाला 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 आता वृत्तीचा विषय काय बनलेला आहे वृत्तीचा विषय काय बनलेला आहे देव. वृत्तीचा विषय काय बनला आहे देव. कारण त्याला परमामृत मिळाले ना वृत्तीला मनाला परमामृत मिळालेले. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात परमामृती रत्ना ओलावली मनाचे राहिली वृत्ती पाहिजे. आता मात्र माझं मन हे शांत झालेलं आहे आणि माझी वृत्ती आता भगवान परमात्म्याच्या पायाजवळ राहिलेली आहे. आता वृत्ती राखा पायापाशी वस्ती देवनी मानसी. माझी वृत्ती पायापाशी राखा. आता तुकाराम महाराज या ठिकाणी भगवान परमात्मा विनंती करतात. मग इथं सुद्धा तुकोपर्यंत परमामृताची ओढ लागल्यामुळं त्याने ते परमामृत प्राप्त झालं.
आणि परमामृत प्राप्त झाल्याची जी वृत्ती इकडे तिकडे पळत होती ती वृत्ती काय झाली आता स्थिर झाली शांत झालेली आहे. म्हणून परमामृत रचना ओलावली मनाची राहिली वृत्ती पाहिजे. अहो मन त्या ठिकाणी जर पळत गेलं असतं तर वृत्ती तरी पळत जाती. वृत्तीचा सर्व मनावर अवलंबून आहे. कारण पंचदशीच्या दुसऱ्या विवेकामध्ये पुन्हा आलेलं आहे की मनोदसेंद्रियाध्यक्ष पद्मगोल तो प्रकरण आहे. दुसरं प्रकरण आहे विवेकातलं का कशात नाही कशात नाही माणूस विवेकात ते पहिला काही तृप्ती देत आहे त्याचे 5 प्रकार. दुसरा कोणता आहे विवेक त्याचे 5 प्रकार आहे. बरोबर आहे. तृप्ती दीप विवेकदीप आणि आनंद. तृप्ती दीप विवेक दीप आनंद दीप आणि 5 वेगळे बघा. मग हे दीप आहे आणि त्यात 5 प्रकार आहेत. बरोबर आहे. त्याचं मनोदसेंद्रियाध्यक्ष पद्मगोलोके स्थितम. मन हे सर्व इंद्रियाचं काय आहे मालक आहे. प्रधान म्हणजे मालक आहे. त्या मनातून आलंही आलं त्याला सोडायला जायची वृत्ती आलीच बघा इकडं. मनातून जर आलं का नाही घराकडे पळायचं बघा तिकडं. माझा मुद्दा मन हे चॅप्टर आहे बघा. मनाला काय पाहिजे अंकुश पाहिजे. मनाला काय अंकुश पाहिजे. तू उभं म्हणतात माझं मन भगवान परमात्म्याचे प्रती केल्यामुळे माझी वृत्ती आता या ठिकाणी स्थिर झाली आहे. माझी वृत्ती आता इथून घेऊ शकत नाही. म्हणून परमवृत्ती रचनावर आली मनाची राहिली वृत्ती पाहिजे. आता मनाची वृत्ती तिथं पाहिजे मनही तिथं राहिलेलं आहे. मनामुळे वृत्तीही हलत नाही मनही हलत नाही आणि वृत्तीही हलत. आता मनाची तुलना निघल्यामुळं वृत्तीची तुलना निघल्यामुळं आपले इंद्रिय ताकद इंद्रिय इंद्रिय ताकद इतकेच ताकद इतकेच ताकद. आपण जरी म्हणलं ना खेळ आहे कर बाप करी. आता खूप माणसं म्हणतात आमच्या इंद्रिया हे करणारच नाही म्हणजे केशिवाचा खेळ विवेकासहित वैराग्याचे फळ धगधगीत ज्वाळ अग्नी जायचा काय म्हणतात वैराग्य मला उमिली आमना लाल गोटीची रचना त्या अंगणच आणि प्रेताची होतो सोमवारीला नाही का ओमिली अन्ना ओमिली अन्ना लाल न घोटीची ओमिली अन्ना. सकाळी तुम्ही गुलाबजामुन खाल्ला तुम्ही चकला खाल्ला नाही तुम्हाला नुकती खायला काय पाहिजे का तुम्ही मागामध्ये हे खाल्लं त्या अन्नाचं काय होतं स्वतंत्र त्या ठिकाणी ते रक्ताभिसरण काही पचनाची क्रियेमध्ये ते जातं. मग गेल्यानंतर अगोदर जे गुलाबजाम होतं पुन्हा काही कालांतराचे गुलाबजाम राहू शकत. कालांतरानं मग पुन्हा त्याला काय झालं पण तोच गुलाबजामुन मध्ये गेला अगोदर खाताना की ज्यावेळेस खाल्ला पण तोच गुलाबजाम जातो ना तसा गुलाबजाम खायचा. तसा गुलाबजाम खाल्ला. आता खरं सांगण्याच्या त्या गुलाबजामुनच्या अगोदर तुझी जी आसक्ती होती पण आसक्ती काय अगोदरची तुझी आसक्ती होती त्या आसक्ती राहिली बरोबर नाही. त्याला म्हणायचं वैराग्य ओमिले या अन्ना अल्लाह झोपेची रचना का अंगणच आली म्हणा प्रेताची. लक्ष कर ज्या कामातून लहान होतात वगैरे काय होतात त्या कामातून आईच्या अंगावर होतात आईला आलिंगन देत होतात आईला काही करीत होतात खेळत होतात काही करीत होतात लहान अवस्थेमध्ये. पण आईचं शरीर मृत जर झालं तर तुला आईच्या शरीरावर बोल आईजवळ मृत जाऊन तर शिंगी पण जवळच बसत अंगावर. आता आईचं हे शरीर काय झालेलं आहे आता बेत झालेलं आहे. आता काय झालेलं आहे बेत झालेलं आहे. पहिला आईचं शरीर होतं पण आता काय झालेलं आहे बेत झालेलं असल्यामुळं प्रेताला कोणाला आलिंगन वाटत नाही. प्रेता उलट प्रेताला स्पर्श जे करतो अपवित्र
हेच म्हणलं की पवित्र आता पाहत केला पुसळ हे किती आनंद आहे हे तुमच्या लक्षात येईल. तेव्हा पटमध्ये जातात माती करतात माती करून माती करून घरी येतात. घरी आल्यानंतर सर्वांना काय करावं लागते आंघोळ करावं लागते कपडे धुवावं लागते तसंच करावं लागते. कपडे काय आहे पवित्र आहे. मग पुन्हा एवढं प्रकार पवित्र आहे पण पुन्हा काही कारणा पुन्हा सर्व भाग केलं पुन्हा त्याचं काय आहे सुख काय नाही म्हणजे आता काय झालं सुख वाढलं सर्व वाढलं काय बी झालं कोणाला एखादं मोठं जर जन्माला आलं तर बाळाची सभाव केला म्हणजे आपण जन्मलं तरी जगाला काय आहे आणि नेलं तरी जगाला काय आहे काय घेऊन आपलं चांगले आपलं जीवन अपवित्र आहे. आपलं जीवन काय आहे अपवित्र आहे पवित्र नाही. पवित्र जीवन संतांचं पवित्र तो देव आणि पुण्यवंत जो द्या खेळ पवित्र सोळी एकदित भूमंडळी ज्यांचा आवडता जीव अखंडित प्रेमभाव साधू संतांना आलिंगन वाटतं मेल्या प्रेताला आलिंगन वाटत नाही मेल्या प्रेताचं दर्शन घेऊ वाटत नाही. पवित्र आहे पण तुकोबाराय म्हणतात अशा पवित्र असणार जे काय तिथं वैराग्याच्या बाबतीत जाऊ शकत नाही. पण इतका विचार करायचा झाला तुकोबाराय म्हणतात मनाची राहिली वृत्ती पाहिजे. आता आमच्या जीवनामध्ये आमचं मन हे मन न राहता ब्रह्म आमचं मन हे देव स्वरूप आहे आणि तिथं वृत्तीचा विषय पुन्हा काय राहिला नाही आणि मनही तिकडं आणि वृत्ती तिकडं काय करत नाही झालो मोकाट म्हणून सुटलंय मोकाट म्हणून सुटल्यामुळे त्याचं काय त्या अभंगामध्ये सर्व विचार आलेला आहे. नाही हाताना पाय बैसही राहत ते आता हे कुठं मन आपल्याला नाही गोड म्हणून ती गोड आणि त्याच्यावर आपण बसलेलो आहोत. इंद्रिय आपण सारा कुठाना मी कुठं काय नाही जात काय सांगता येणार नाही. पण इथं तसं नाही मनाची राहिली वृत्ती पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात माझ्या जीवनामध्ये आता मन हे मन राहिलेलं नाही आणि मन राहिल्यामुळं न राहिल्यामुळं तिथं वृत्ती ही सुद्धा मन देवस्वरूप बनल्यामुळं आता हे इंद्रियाचं या ठिकाणी काय शकत नाही. मग आता दुसराच एक विषय काय तिथं मन रमणं ती गुण या ठिकाणी आपल्या शरीरामध्ये आलेले आहे. दुसरं शरीर
ज्याचं मन हे भगवान परमात्मा स्वरूप बनलेलं आहे. ज्याचं मन परमामृतामध्ये लीन झालेलं आहे, परमामृताचं त्याच्या मनानं सेवन केलेलं आहे, तशाच प्रकारची त्याची वृत्ती बनलेली आहे. त्याच्या वृत्तीचाही विषय देव, मनाचाही विषय देव. आता वृत्ती शांत झाली आहे आणि अशा प्रकारच्या शांत वृत्तीमध्ये त्याची गुण येत असत. मग कोणाची? मंगळाची. भगवान परमात्मा मंगलम भगवान विष्णू मंगलम मंगलम सुंदर एकाक्ष मंगलाय तनु हरी किंवा सकळ मंगल निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी मनकारे भनकारे जन श्री विठ्ठलाचे नाम सविता पावन साची श्री विठ्ठलाचे मंगल. भगवान परमात्मा मंगल आहे. भगवान परमात्मा काय आहे? मंगल आहे. भगवान परमात्मा सोडून सर्व अमंगल आहे. अमंगल कशाला म्हणायचं आणि मंगल कशाला म्हणायचं? मंगल त्याला म्हणायचं ज्याच्यात अन्यान्य विटाळाचा अन्यान्य अपवित्राचा कसल्याही प्रकारचा संबंध नसेल त्याला काय म्हणायचं? मंगल. आणि ज्याच्यात विटाळाचा संबंध आहे, अन्यान्य सुटकाचा संबंध आहे, त्याला काय म्हणायचं? अमंगळ. मंगल चला आपल्या संसारातली कोणती वस्तू या ठिकाणी विटाळ सोडून आहे? विटाळाचे आळे माया मोह पास जाणे. पुढं काय? शरीराच्यामुळे शरीर विटाळाचे आहे माया मोह पास. किती वाटते माया मोह का वाटते तुम्हाला? परत काय ज्याचा मोह धरायचा त्याचाही मोह आम्हाला जायच नाही आणि त्याचा मोह धरायचा नाही तर जे खायचंय ते खात नाही, जे नाही खायचंय खाल्ल्याशिवाय राहत नाही. ज्याचं कीर्तन ऐकावं त्याचं ऐकत नाही. पण वाळवंट आता त्या बाईचं ऐकल्याशिवाय सांप्रदायिक पटत नाही. सांप्रदायिक पटत लगेच वाटण्या करतो, लगेच वाटण्या करतो. सगळी चांगली होती. विठाला 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 निंदी जीवन आता बघून गेले. गोष्टींची आमची बाबासाहेब त्यांचा अभ्यास चांगला होता. मोठ्या मोठ्या परीक्षा करणारे होते, मोठ्या मोठ्या विद्वानाची ते परीक्षा करणारे होते. तेव्हा त्यांनी जिंदगीमध्ये कीर्तन चांगलंच ऐकलं. बघा माऊली जे मोठे या ठिकाणी विद्वान असते ना त्यांनी चांगलंच ऐकलं, चांगलंच खाल्लं आणि चांगलं ज्यांच्या जीवनाने चांगलं असतं ना त्याचं जीवनही चांगलं होत असतं. विठाला विठाला विठाला. आपल्याला चांगलं कीर्तन ऐकू वाटत चांगलं कीर्तन ऐकू वाटत नाही, चांगलं आपल्याला खाऊ वाटत नाही, हाताला काशी केल्याशिवाय खाऊ वाटत नाही, चांगलं खाऊ वाटत नाही, चांगलं ऐकू वाटत नाही,
चांगलं पाहू वाटत नाही. देवाचं रूप चांगलं आहे का नाही? नाम काय चांगले नाम, गोमते रूप, निवती डोळे, हाडते किती देवाचं रूप चांगलं आहे. पण त्या बालिकाला ते रूप आवडत नाही. मोबाईल मध्ये ह्या मोबाईल बघत होते. विठाला विठाला आता त्या माया ते ह्या मामाने त्याला जीवनाची वाट लावली रांगोळीची. ह्या मामाने तुला तारमाळे कशी आवडतील. देवानं आपलं भलं केलंय, देवानं आपला उद्धार केलाय, देव आपल्या जन्ममरणातून मुक्त करतो, हे तुला रूप आवडत. पण हे मात्र जन्ममरण भोगाला होती. अन्यान्य जितके तुम्ही चित्र पाहताना तितके तुमच्या अंतःकरणामध्ये काम निर्माण झाल्याशिवाय. भागवतामध्ये वर्णन आहे, नाक महाराज सांगा लाखाची बाहेरी सुद्धा बघू नका हो तुम्ही. लाखाची बाहेरी जरी बघितली तरी त्याला सुद्धा वाटत आपण बाहेर करायचं. नाव पुढे महाराज पुढे ते सांगत असते, तसे पुढे सांगते हे त्याची ब्रह्मचारी ना या टायमाला तुमची 5 मोठी राख बनेल. या टायमाला तुम्ही खरी ब्रह्मचार्याची परीक्षा 39 होऊन गेले. रामचंद्र बोलते महाराज होऊन गेले. ते ब्रह्मचारी होते. काय दिसतंय का मी मिळलं असं मला आता होऊन गेले. आता आम्हाला काय त्यांचं दर्शन नाही. पण स्वतः आबा गेल्यानंतर हा ब्रह्मचारी आहे का नाही हे तपासण्यासाठी वानर म्हणजे कोण आहे? वानर म्हणजे मातीराय कोण आहे? ब्रह्मचारी. ब्रह्मचारी या ठिकाणी तपासणी करायला हे ब्रह्मचारी आहे का नाही. आबा गेल्याबरोबर 3 दिवस वानर गेल्याबरोबर पहिलं मातीला आलं वानर. मातीला आलं आणि नंतर ते वानर पुढं चालायचं. काय करायचं? वानर पुढं चालायचं आणि ज्या जागेवर वानर थांबलं त्या टायमाला आम्हाला अग्नी सांगताय. आणि नंतर पुन्हा सावरायचं 3 दिवस असतं ना, 3 दिवस वानर तिथं दारावर बसायचं. पाला काय खायचं असेल ते खायचं. वानर तिथं आणि नंतर पुन्हा सावराच्या टायमाला त्यानं त्या आस्ती काय केल्या सावळल्या आणि नंतर बाकीच्या माणसाला ते सावळाचा कार्यक्रम केला. यांना म्हणायचं ब्रह्मचारी. विठाला विठाला विठाला. शरीर या ठिकाणी मात्र होतं का? वासना मात्र होती. शरीर 100 रुपयाचं आहे बघा. मोराचा विषय मागितलं महाराज. त्याच्या जिंदगीमध्ये काम वासना पूर्ण झाली नाही. कोणी होतो? हाय त्याच्या जिंदगीमध्ये स्वतः लग्न झालं. एक राजा त्याच्या जीवनामध्ये स्वतःच लग्न झालं. त्याला मुलगा झाला. पण मुलगा झाला तर तो बाप काय म्हणतो पोराला माझी काम वासना काही पूर्ण झाली. पुन्हा पोराचं आयुष्य मागितलं महाराज बापानं. किती अवघड गोष्ट महाराज. पोराचं आयुष्य मागितलं. आता बापानं मागितल्यामुळे पोराला पोरग म्हातारा झालं ती करणं झालं. आहेत का त्याच्यात तरी का म्हणा काय तरी भाई तरी काय म्हण इतकं तुम्ही भांबवून जाताय. माझा मुद्दा काय इतका आपलं पुढं मी आज समजाते काय एवढे का नाही. एवढा 16 ज्याला माती कुठे मयुरिया एक भांबड मिळालं त्याला. भांबडानं मयुर्याचं वाटलं करून काय भांबडी बुधमायचं आपल्याला इथे व्हायला गे पाहिजे. काय पाहिजे? पालखी सोड झाला ती जिंदगीमध्ये व्हायला घेत नाही. व्हायला घेत आणि त्या मुलाचा पालखी सोडायचं तिथं थोडं काय दिवस काय म्हणलं पुन्हा बायकोचा फोन आला मला काय मला मरत अशीच. तुला काय म्हणायला सासू नाही जीर नाही का तुला काय कशामुळे तुला कर्म नाही म्हणाय. विठाला विठाला कर्माने मला त्याचं दुःख ना आम्हाला दुःख आहे त्याचं. विठाला 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 त्याच्या जीवनामध्ये
वारी बोलू ना, वारी कोणी बोलू दे? तरी उत्तर काय देणार तुम्ही? वारी त्याला बोलू दे का? हा, वा वा. वारी बायकोला बोलू दे, कोणी जाहीर. आता मी म्हणतो, आता काय काय भाग्यवान आहे, स्वतः बायकांनी हे घेऊन आले बायका खरं व्हायला घ्या म्हणायचं. वारीच्या टायमाला वारी पूर्ण तर आपलं राजा आपल्यावर स्त्री हाती घेता वारी प्रपंचाचे थोडं दुःख गृह पाहिजे ते भोगात स्त्रीच्या. मला त्याला फोन करायला वेळच नाही टाळला आता मला फोन करायला मला वेळच मिळाला नाही. माझा मुद्दा तुम्हाला सांगतो, फोनच घेतले होते. पहिला मुद्दा मला वेळ नाही आणि दुसरा मुद्दा लागायचे तुझं काय म्हणून त्याचं वाटून झालं लग्न करणार वाटून हे वाटून झालं आपण तरी आम्हाला दिला. आम्हाला सुद्धा म्हणणार मी जिंदगी माझ्या आईला एकटाच आहे, माझ्या आईला एकटाच आहे महाराज, मी सुद्धा प्रभूचे जिंदगी म्हणजे अशी आम्हाला विचारा पण हे काम बाबाई केली जीवन जगत असताना ज्याचं जीवन वैराग्यात आहे त्याचं खरं जीवन आहे. म्हणून तुकोबारा म्हणतात आमच्या जीवनात वैराग्य प्राप्त झालं. कशामुळे वैराग्य प्राप्त झालं की आमच्या जीवनामध्ये आमची रचना शांत झाली, परमामृतामुळे आमची रचना काय झाली, शांत झालेली. मन राहिलेलं नाही, वृत्ती ही वृत्ती राहिली नाही. वृत्तीचा विषय देव बनलेला आहे, मनाचा विषय देव बनलेला असल्यामुळं आमच्या जीवनामध्ये आता ते देवाचे गुण आले. आता सर्व मंगलच देवाच्या संदर्भाने काय मंगल. मग सकाळी देते ओळले मंगळे, जेवढी मंगळे असते ती सर्व सकाळी म्हणजे आमच्या जीवनामध्ये ओळले म्हणजे आम्हाला प्राप्त झाली. विठाला विठाला सकाळी देते ओळले मंगळे, सर्व मंगळे त्या ठिकाणी प्राप्त झाली आहे. मंगलात्मक सर्व मंगल मग देव प्राप्त झाला, संत प्राप्त झाले, भजन प्राप्त झालं, नामस्मरण ही मंगळाचा सर्व विषय आहे. म्हणून सकाळी देते ओळली मंगळ वृष्टी केली जे आनंदाची. आणि आमच्या जीवनामध्ये आनंद वृष्टी आनंदाची या ठिकाणी नाही. दुसरी प्रमाण कामक्रोधोमध्ये माझी गायची अवघे आनंदाची सृष्टी झाली. म्हणजे आमच्या जीवनामध्ये आनंदाची सृष्टी झाली. गोष्टी केली गेले आनंदाच्या. आमच्या जीवनामध्ये आनंदाचा या ठिकाणी वर्षा मध्ये त्या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. म्हणून सकाळी देते बोलले मंगळे, गोष्टी केली गेले आनंदाच्या. चौपार कुमारी राजेश्वरनाथ या ठिकाणी मला लगे आता 12 मला लगे 2 आहे रात्री फक्त 1.5 तास झोपलो, 12:30 झोपलो, दीड झाली, 1:30-2 झाले घोट, 2 वाजेपासून 2:30 पुढे केली. दिवसभर काय या ठिकाणी नाही. थोडं थोडं आहे नियोजन थोडं तासभर बघायचे आणि नंतर कोणा बाकीचं नियोजन आहे. सर्वांना माझी विनंती, बाकीचं सुचल्यानंतर थोडे या झाले असो. सकाळी जेथे बोळले मंगळे, पुष्टीची जे आनंदाच्या, सकाळी इंद्रिय झाली ब्रह्मरूप. माझी इंद्रिय हे सर्व ब्रह्मरूप झाले आहे. ब्रह्मरूप म्हणजे काय,
ब्रह्ममय. आता इंद्रियाचा विषय बी काय झाला देव, मनाचा विषय काय झाला देव, वृत्तीचा विषय काय झाला देव. म्हणून सकळ इंद्रिय झाली ब्रह्मरूप, पोटले स्वरूप माझीच आहे. मग आमची इंद्रिय ब्रह्मरूप झाल्यामुळं ते त्याच्यात भगवान परमात्म्याचं स्वरूप काय झालं पोचलं. त्या स्वरूपाचा तिथे काय झाला समज आला, त्याचं दर्शन झाला मला. म्हणून ओतले स्वरूप तया माझे तुका म्हणे देते वस्ते भक्तरा येते ना देते वस्तंदी नाही. मग अशा प्रकारचे हरिभक्त जे असतात त्यांच्या हरिभक्ताच्या जीवनामध्ये तिथंच देव असतो. वस्ती म्हणजे खाणे, आदावती म्हणजे खाणे, पद्धती म्हणजे पडणे, नियमित म्हणजे नेणे. किती महाराज यांनी सेवा केली काय समर्थ समर्थ हे सेवा करा. काय काय लेकराची सेवा वर्णन करायचं तुम्हाला करतो. रस्ते करू कधी 12-12 वाजता सर्व या ठिकाणी सेवा काय सेवा मला चांगले तात्पर्य सांगतात. भगवान परमात्म्याची ज्यांनी सेवा केली ही माणसं मोठी झाल्याशिवाय नाही. आमच्या विष्णू महाराज वीर महाराज अंपटवाडी तुमचं जे ज्ञानपट विष्णू महाराज वीर त्याला श्रीकुंडी काढायचं नव्हतं. मी बोलत आणलं होतं अंपटवाडी त्याला धरून आणलं. पण माझी कशी काय दिवस ठेवलं मला लोक माझ्या संस्थेमध्ये हे केलं पण अभ्यास केला. पण माझ्यापासून मी भजन शिकवलं त्याला. आपण त्या टायमाला त्याच्याकडे काम होतं भांडी घासायचं काम होतं. वीर महाराजाकडे काय काम होतं दररोज या ठिकाणी देवाची पुरणपोळी काय भांडी असतील काय असायची घासायची. मग देवाची नुसती भांडी घासायची त्याने या ठिकाणी सेवा केली. मग तो कोण बनला तो काय झाला शास्त्री झाला. शास्त्री कशामुळे झाला पांडुरंगाची भांडी घासायची काय घडली सेवा घडली. त्याच्यामुळे तो कोण बनला शास्त्री बनला. मग तुम्ही काहीतरी पांडुरंगाची सेवा करत जा. तुम्ही शास्त्रीच्या वरती शास्त्री झाल्याशिवाय राहणार नाही. गायनाचे सुद्धा मोठे मोठे होणार, भोगाचे मोठे मोठे होणार. आणि याला काय केली पाहिजे सेवा केली. सेवाला महात्मा काय करायचं. आणि जिंदगीमध्ये मोठा गुण होतो त्यातून कोणी महत्व हळवली आवडवली विषय पण या शब्दाचा अर्थ. काय काय व्यक्ती संत मागते समाजामध्ये राहतात पण ते मोठीच नाहीत. मला समुद्राचे एवढे पैगा भाषांमधून हे लिंगा संत नवती जगा मानतात त्यासारखे. त्यांच्या अंगावर फक्त समुद्र असत फक्त शर्ट असत दोस्तभर मोकळत असत अन्यान्य असत. पण तरीही विद्रूप जरी अवस्था असती तर ते विद्रूप दाखवत असतात पण सद्रूप देवाचे असतात. देवाला दाखवण्यासाठी ते विद्रूप अवस्था निर्माण करतात. पण भगवान परमात्म्याचे स्नेहाच्या बाबतीत सद्रूप असतात. हे खरी माहिती असतात. आणि आपल्याला कसं वाटतं आपल्याला चांगल्या प्रकारचा मोठ्या मोठ्या फुलाचा हार घाला हार घातलाय हार घाल्याशिवाय राहणार नाही. त्यांनी हाराचा त्याग केलाय जीवन घडल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यांनी हार घातलाय त्याचे हार झाल्याशिवाय राहणार नाही. जीवन जीवन संत मागते हार झाली नाही पाहिजे म्हणून हार घालत नाही. का हे खरे वाटणे ते हार घालत नाही ते महात्मे ते हार घालून घेतात ते महाराज आहे. हार घालून घेतात ते कोण आहे महाराज. आणि ते हार घालून घेत नाही ते कोण आहेत महात्मे संत आहेत.
म्हणून हार घातलं की हार झाल्याशिवाय आणि ते हाराचा त्याग करतात ते काय मागणी झाल्याशिवाय राहत नाही. काय खात म्हणजे खाते काय होतं काय आमची ते खाली मुख्य नावून गाडी काय होत आहे प्रत्येकावर आमच्या मराठी टाकावं आणि गाडी लावत असते. आजा आवाज बोलायचं नाही. स्वागताच्या बाबतीत आजा आवाज कोणाचा चावत कोणाचा राहायचा नाही. आज आवाज नाही नाव सुद्धा काढायचं नाही. दलाल 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 कोणाचा हार नको कोणाचा सोळा नको कोणाचं श्याम नको कोणाचं श्रीफळ नको आणि कोणाचं काहीच नको. कळलं का? ज्यांनी ह्या साधू संतांनी आमचे त्याग दिले काय केलेलं आहे प्रमाण आहे. काय काय होतंय तुम्हाला प्रमाणाप्रमाणे वागायला काय होतंय म्हणा कशामुळे म्हणा का तुम्ही चुकूपाळ्याच्या वचनाप्रमाणे वागत नाही. मी ना म्हणू मी चुकूपाळ्याच्या वचनाला नेमक्या समजतात. आमची कोणीच किती ज्ञान असतील विद्वान असतील आम्ही ना त्याला किंमत हा अभंग आहे का जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवावे. तिथं कीर्तन का तुकाराम महाराज म्हणते अन्न सुद्धा खायचं नाही. चुकूपाळ्याची पद्धत आहे आणि आपण तिथं कीर्तन करतो त्या पाच गुलाबजामुन कुठं चुकूपाळ्याचं आपलं कुठं चालू माहित नाही विचार परत जाऊ द्या खायच्या बाबतीत जाऊ पण आता तुम्हाला ती वैराग्य पाहिजे तिथं चुकूपाळ्या आता दुसरं बुका लावू नये माळ घालू नये हे प्रमाण काही सोपं म्हणा नाही. त्या प्रमाणात अर्थ असा आहे फुलाचा हार या ठिकाणी गळ्यात करून घ्यायचा. हार गळ्यात घ्याला तो हार म्हणजे माळ 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 घाला पण हार वळते. हार काय आहे वळते काही काही त्यांच्यासाठी फुलाचा हार देवासाठी फुलाचा हार संतासाठी. आपण काय संत आपण संत नाही आपण कुणी तरी आपण महाराज होतो आपण संत आपण जगाला उपदेश करणार यावं पण ज्याचा उपदेश केलाय त्या शब्दावर आपण वागणारे त्याच्यामुळे आपण संत नाही. पण संतांनी उपदेशही केला आणि त्याप्रमाणे ते वागले म्हणून ते काय संत आहे. आपण मात्र बुका देऊ नये माळ घालू नये का तुम्ही तो सर्व एक प्रमाण पाठ करा काय आता तुम्ही जेव्हा गांजन करत आहे तुम्ही कशामुळे म्हणा सोपं म्हणायचे सोपणारे नियम सोपा ना पकडणार सोपा ना माझा वायला होईल का अहो या मला हरी या अंतरवादी करत नाही का लक्षात ठेवा ही जी माणसं ते ना सोन्याची जी माणसं ते टाकायची मला वर्षभर पाप करते पहिले काय करते वर्षभर पाप करते आणि आखरी तर आपलं पुण्य घेऊन जाते. विठाला 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 या अंगाला तिची छत्री या अंगाला दिलं ब्लँकेट या अंगाला केळीची फळी दिली या खाद्याला आंब दिलं फुटाणं म्हणजे काय नाही तुमची वाल वस्तू खर मोठं म्हणजे ते वस्तू पाण्याची बाटली मला आहे का जिंदगीमध्ये तुम्हाला त्यानं तुम्हाला फुटाणे दिले पण तुम्ही दिवसभर जे भजन केले त्याचा निम पुण्य केले फायदा कुणाचा झाला फुटाणे खूपच निवड हात भरलं तोंडा भारी तू किती भजन टाकला पण पाहता नाही म्हणून 12 महिने एक बातमी दिली की एवढं पुण्य दुसऱ्या बातमीत दुसरीचं पुण्य तिसऱ्या बातमीत असंच असलं का कोणा यामध्ये गेलं काय हे जास्त पुण्य वाचा त्याच्या बँकेत
रामा वर्षभर मटण खातो गाडव्या वर्षभर दारू घेतोय आणि त्याच्यावर थोडं अन्नदान केलं की आपलं निमून पडलं तो हाणतोय आणि आपण काहीतरी विचारा मध्ये तिथे कोण या ठिकाणी तुम्हाला खायला बाकीचे दिंड्या बघा महाराज आणि आपली दिंडी बघा किती गोड खायला भजन गोड भोजन गोड वारकरी मंडळी गोड पण इथं आंबट एवढं असतं हे आंबट आरामामध्ये चिंता आणि आंबट नसेल निंबून जीवन जगत असताना आपण दुसऱ्या कोण घ्यायला आपण त्याला द्यायचा तिचे आपण म्हणून हे घडण्यासाठी ह्याला सुद्धा वैराग्य लागतं की आपल्या जीवनामध्ये वैराग्य तर होऊ शकत नाही संत तुकाराम वर्णन करतात हे सर्व वैराग्य संताकडे आहे हे सर्व वैराग्य संतांनी ठेवलेलं आहे पण त्यांच्याकडे जे होतो तुका म्हणे देवस्थान करा ते नांदे देवस्थान आपल्या कशी काय जेवण आहे आपल्या कशी जेवण आहे आपल्या कशी भूत घ्यायची काय ती कोणाला माहिती मला वाटत आम्ही एवढं करतो काय नाही तुमची कशी जोपर्यंत वैराग्य होऊ शकत नाही जोपर्यंत ज्ञानेश्वरीचा अर्थ तुमच्या जीवनामध्ये येत नाही तोपर्यंत कुटुंबाचा अभंग अर्थ आपल्या जीवनामध्ये येत नाही तोपर्यंत जीवनात बरोबर नाही तर मी त्याच्या त्याच्या उठवणे देव पाहिजे पेरवणे शेतात पाहिजे तो प्रसाद घ्यायची तिचा प्रमाण म्हणून जन्माला तरणा झाला म्हातारा झाला काय एकतरी ओवी अनुभवावी नाममणी ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एकतरी ओवी अनुभवावी नामदेव महाराज एकतरी ओवीचा अनुभव नाही फक्त पाठांतर आणि फक्त त्याचं चिंतन एकही ओवी आचरणामध्ये कधी मिळेल का शक्य जीवनामध्ये आचारसंहितेला महत्व आहे ज्ञानेश्वरी वाचणं हे एवढं महत्वाचं नाही पण त्या ज्ञानेश्वरी प्रमाणे वागणं काय आहे महत्वाचं नाही तर सकाळी ज्ञानेश्वरी वाचली पण सकाळ 7 वाजताची पारायण सुरू केली त्या 4 महिन्यात 12 वाजता पारायण केलं आणि 12 वाजता बरोबर जावं घेतलं माझ्याचं जावं घेतलं बसला घ्यायचं मस्त तरी ज्ञानेश्वरी वाचणं महत्वाचं आहे जावं जर तुम्ही घेत असतो तर काय उपयोग वाचून व्यर्थ आहे आमची ज्ञानेश्वरी चांगली आहे ज्ञानेश्वरांच्या नामबाराचे काय आहे चांगली आहे त्याचे विचार चांगले पण कहाणी रवायचे जीवन जगत असताना अशा प्रकारच्या गोष्टी करणं आहे साधू संतांनी सर्व जपलेले महाराज साधू संतांनी जपलेले महाराज वैराग्य जपलेले शांती जपलेले काय काय चालू वैरागात जर तो गोळा समोर हात कोणी सोडून घेईल का काय मला जीवन काय मात नाही कोण पोट फाडून का जीव म्हणाला पाहिजे तुझ्या पोटात सारखं मला फाडलं म्हणलं पोट फार मंदिराने त्या शेतामध्ये आतून पण रस्त्यामध्ये राम सीता बघतो तुझ्या मुलांमध्ये आहे का ओढाव का वैराग्य मला छाती फाडील का कोण अशा प्रकारचं चिंतन आहे वैराग्य जपलं त्याने वैराग्य होतं तिथं देव असतो मग तुका म्हणजे देते बघ तेथे नांदे देव संदेह नाही संदेह सुद्धा घ्यायचं नाही अशा प्रकारचं चिंतन आहे झालेले शिव भगवान परमात्मा समर्पित ते पूर्ण वेळा 2 मिनिटांमध्ये देतो आणि चालेल म्हणून सेवा चला त्याप्रमाणे मला काय मंडळी मिटिंग आलो त्या मिटिंगमध्ये काय काय प्रमाणे आणि क्षमा करा माफी करा आणि मार्गदर्शन केलं तरी चालत मी मार्गदर्शन ऐकेल पण मला तुम्ही 100 शब्द बोलले त्यातला मला एखादा शब्द जर आवडला तरच मी जाणार नव्यानं कट करणार जगामध्ये काय मन काय ऐकावे जनाचे करावे मनाचे आहे ना कारण बऱ्याच दिले कोणी यायला बऱ्याच जिला नांदायचं ना माझं नांदायचं मोकार नांदायचं नाही संतापाशी सुद्धा नांदा नको आहे मोकार नांदायचं नाही सांगायचं आपण ज्ञानोबारावर नाम मागे म्हणतो बरं का
अहो 12 काय 1 वाजू द्या पण आपल्या नियमात वागाय आपल्या नियमात वागाय मला बरीच म्हणले महाराज बऱ्या तिथे पुढे घे म्हणजे काही लई होती नाही आमच्या होईल का बरीच हिंमत मग ह्यांची व्हायला लागली होती एक माझ्या हातात नाही पण त्याला काय करायचं आमची सगळी जरा घरातच मुलं होती काय तुमच्या कालवाला पण शेवट 171 नंबरवर लागलो आणि बरोबर आपण आलो आपण पुढे जाणार पुढे जायचं त्याला नंबर मोठे बाबाची दिली कोणाची दिली मोठे बाबाची दिली मोठे बाबा तुमचा 243 नंबर आहे आम्ही तर 25 नंबर आला पालखी माग अहो कुठे निघाले तुम्हाला नाही आमची बघितल्या सर्व तुम्हाला जास्तीचा अभ्यास केलेला माणूस देव या ठिकाणी अभ्यास केलेला माणूस पण ते भजन करायचं सोडून ह्याला परिवार सांगते त्याला बारा त्याला चिखलात गुंतविते त्याला ही करते ही फार म्हणते होई पण ह्याला फार मारत म्हणताय आजाबाद आदोगतीचा मार्ग आहे तो हा वाटत भजनच आणि हिंगणाच्या टायमाला हिंगणच आमची बहीण नव्हती काय पोरं राईच बरली होती हिंगणाच्या टायमाला भरायचं आणि त्यांनी पांढरे कपडे घालायचे ज्ञान पात्र घाला कोणाला कोणी दिलं खावा कोणी एका पांढरे राहा घालायचे माझा मोठा काय भजनाच्या टायमाला भजन खेळाच्या टायमाला खेळ अशा प्रकारचं म्हणून ही जी नियम आहे ती सर्वांनी पाळावा आणि पुनश्च सर्वांनी मिळून भरपूर सेवा या ठिकाणी केलेल्या आहे आता या अन्नदात्यांनी 15,000 पंक्ती केल्या 5,000 नाश्ते केली यांचं राम बोलायला शोधत नाही यांच्याकडून आणि थोडक्या आतापर्यंत त्यांचा आलेला आहे यांचं योगदान झालेलं आहे आपण बाकी मुक्ती नाही बाकी काय मोकळे आता तुम्हाला का मला आवडते विचारा आता एकही माणूस मी मोकळा ठेवणार सगळं कामाला वाटे ती पंक्तीची कामाला वाटे थोडी 15,000 पंगत करायला होणार आहे 7 वेळेला 7टी करायला होणार आहे 5 वेळेला 5टी करायला होणार आहे आणि 3 वेळेला 13 पाठी 15 आता एवढं वर्ष आता या ठिकाणी 15 योजना आहे नियमाप्रमाणे याची रक्कम सर्वांनी आणि नंतर पुन्हा मोकळ्याला सुद्धा काहीतरी घालावं पुन्हा प्रत्येकाच्या बाबा ज्ञानाचा वारी झाली की बघा प्रत्येकाची बुक आहे संस्कृत मग तुम्हाला काही त्या बनवली त्याच्याकडून प्रत्येकाला पावती भरायची आणि त्याचं नाव नोंदणी करायची दुसरी नाव नोंदणी करायची पंक्तीची जेव्हा तुमची पंगती तेव्हा तुमची नोंदणी आणखी मात्र रोख आहे काय आपल्याला किती दिली आपण रोख नोंदणी दिली त्याच्यातून आपल्या साठवण करायचं